नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। क्रांतिसूर्य सामाजिक संघटना वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या वतीने क्रांतिसूर्य महिला समाजरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन ज्योती आदाटे यांना गौरवण्यात आले। यावेळी या संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब सावंत म्हणाले की आज आम्हाला ज्योतिताई यांना हा पुरस्कार देताना अतिशय अभिमान वाटतोय। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अतिशय हालाकीचे जीवन जगून समाजात आपली ओळख निर्माण केली। लहानपणी अनेक वर्ष घाणीचं साम्राज्य असलेल्या झोपडपट्टीत त्यांनी आयुष्य घालवलं। कितीतरी वर्षे नरक यातना भोगल्या आहेत। परिस्थितीमुळे त्यांना ऐन तारुण्यात अनेक वृद्धाश्रमात आज्यांची सेवा करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं। अनाथ आज्यांना अग्नी देण्यापासून अस्थि विसर्जनापर्यंत सर्व काही करायच्या म्हणून म्हणावंसं वाटतंय। शून्यातून विश्व निर्माण केलंय असं त्यांच्या बाबतीत म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही, अशा या ज्योतिताई। त्यांनी शालेय जीवनापासूनच आजतागायत सर्व क्षेत्रात आपल्या कार्याने कामाचा ठसा उमटवला आहे। त्यांनी शालेय जीवनातच SFI या विद्यार्थी संघटनेपासूनच आपल्या कार्याची सुरुवात केली। त्यावेळी त्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षा होत्या। त्या पदवीधर आहेत। त्या चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची खास ओळख आहे। कारण ही तसंच आहे। अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक वेळा त्यांनी बेमुदत उपोषणे, धरणे, मोर्चे, जेल भरो आंदोलन केले। अनेक वेळा या प्रश्नासाठी जेलची वारे सुद्धा केली। प्रसंगी पोलिसांचा लाठीचार्जही सहन केला। त्यांची कॉलेज जीवनात असतानाच BAच्या पहिल्या वर्षी असताना पहिल्यांदा निवडून आल्या आणि त्या राजकारणात सक्रिय झाल्या। सलग 3 वेळा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येऊन हॅट्रिक केली। त्यावेळी कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी नगरसेविका झाली असे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक झाले। 3 वेळा नगरसेविका असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले। भागातील विकास कामासोबतच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला उद्योग प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे। स्थायी समितीवर निवडून आल्या आणि प्रभाग समितीच्या सभापती म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे। त्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत। तसेच माननीय नामदार जयंत पाटील साहेब यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार योजना सांगली या शासकीय समितीच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत। जवळपास 4 महिन्यात 400 प्रकरणे तडीस लावली आहेत। या समितीचे काम ही धडाकेबाज करून वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात। त्या आकार फाउंडेशनच्या ट्रस्टी देखील आहेत। या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका अतिशय गरीब एक पालकत्व असणाऱ्या मुलीला शैक्षणिक दत्तक घेतली आहे, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहावी। तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंच सांगलीच्या कार्याध्यक्ष आहेत। समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी त्या व त्यांची टीम समाज प्रबोधन तर करतातच, त्याहूनही अनेक भोंदूबाबांचा पडदा त्यांनी फाश केला। त्यांनी अनेक नाटकातून व चित्रपटातून काम केले। त्या नाट्य महामंडळ व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आजीव सभासद आहेत। नाट्य व चित्रपट अभिनेत्री म्हणून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून सांस्कृतिक क्षेत्रातही अभिनयाचा ठसा उमटविला आहे। त्यांना समाजातून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। त्यांनी विमा क्षेत्रात देखील एक उत्तम विमा प्रतिनिधी म्हणून गेली 25 वर्ष कार्य केले आहे। त्यांना LIC ऑफ इंडियाचा MDRT हा अमेरिकेचा जागतिक पुरस्कार प्राप्त झाला आहे। त्यांनी अनेकदा कोट्याधीश व शतकवीरचा बहुमानही मिळवला आहे। या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या भगिनीला पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतोय। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका प्रियंका काळे, लागी रे झालं जी या मालिकेचे प्रसिद्ध कलाकार गजानन गडकर, तरंगफळ गावचे सरपंच ज्ञानेश्वर माऊली, बीडचे साहित्यिक व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे राष्ट्रीय प्रचारक डॉ. रघुनाथ जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते अनिल दनाने, अशोक शिंदे, संजय दनाने, रतिलाल बनसोड, महेश दिमदिमे, गणेश वसव आणि प्रियंका तुपलोंडे इत्यादी उपस्थित होते।